ओके, मी तुम्हाला अजून एक सजेशन सांगितलेलं, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जेव्हा प्रिपेअर करणार आहात ना, तेव्हा अशा पद्धतीने प्रिपेअर करायचं की इतर जे ऑप्शन्स प्रोव्हाइड केले आहेत ते आन्सर का मॅच होत नाही किंवा ते आन्सर का नाही आहेत, हे याचं सुद्धा ॲक्च्युली एकदा व्हेरिफिकेशन करायचं, म्हणजे तुम्हाला त्याचे जे कन्सेप्ट जास्त चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. ओके, तर फर्स्ट आपला क्वेश्चन आहे, कंट्रीब्युशन मार्जिन इज ऑल्सो नोन ॲज मार्जिनल इन्कम आहे. नेक्स्ट आहे, ब्रेक इवन एनालिसिस मे बी डिस्क्राइब ॲज comparison between the sales and cost, comparison between the production and sales. Next है comparison between the fixed cost and variable cost, comparison to make out the capacity utilization. ओके, तुम्ही बघितलं तर इथे आपण कॅपॅसिटी युटिलायझेशनचं काय कंपॅरिझन करत नाही, ते फ्लेक्झिबल बजेटमध्ये करतो. ओके, फिक्स अँड व्हेरिएबल कॉस्टमध्ये आपण काय कंपॅरिझन करत नाही, कारण आपण कंपॅरिझन कशामध्ये करतो, फिक्स कॉस्ट आणि कशामध्ये पी-व्ही रेशोमध्ये ॲक्च्युली करतो. ओके, नेक्स्ट आहे प्रोडक्शन अँड सेल्स. या प्रोडक्शन अँड सेल्समध्ये पण आपण कंपॅरिझन करत नाही ॲक्च्युली. आपण मेन आपण कंपॅरिझन कशामध्ये करतो, तर सेल्स आणि कॉस्टमध्ये आपण कंपॅरिझन करतो, कारण की सेल्स अँड कॉस्टमध्ये कसं, म्हणजे सेल्स आणि कॉस्ट प्राईस, जिथे कॉस्ट प्राईस आणि सेलिंग प्राईस ही एक लेवलला येते, त्या लेवलला आपण किंवा त्या पॉईंटला आपण ब्रेक इवन पॉईंट बोलतो. ओके, त्यामुळे त्या सेल्स आणि कॉस्टचं आपण इथे कंपॅरिझन करतो. कधी तुम्ही चार्ट कधी बघितला ब्रेक इवन ॲनालिसिसचा, तर चार्टमध्ये एका ॲक्सिसवरती कॉस्ट मेन्शन केलं असेल, दुसऱ्या ॲक्सिसवरती ॲक्च्युली सेल्स मेन्शन केलेले असतात. ओके, त्यामुळे तिथे कंपॅरिझन आपण सेल्स अँड कॉस्टवरती करतो. ओके, तुम्ही चार्ट बघा, तुम्हाला चार्टनुसार जास्त क्लिअर होईल. चार्टमध्ये एका ॲक्सिसवरती सेल्स मेन्शन केले असतात, दुसऱ्या ॲक्सिसवरती कॉस्ट मेन्शन केलेली असते. ओके, नेक्स्ट बघा, अँड इन्क्रीज इन सेल प्राईस. आता सेल प्राईस इन्क्रीज केली तर आपण एक चार्ट ॲक्च्युली एंटर केला होता बघा, त्या चार्टमध्ये सर्व एक इन्क्रीज गोष्ट झाली तर त्याच्यावर कुठल्या इफेक्ट होईल दुसऱ्या गोष्टींवरती. ओके, तर त्या रिलेटेड एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली होती, तर त्यानुसार इथे सुद्धा तेच मेन्शन, कधी सेल प्राईस कधी इन्क्रीज झाली, ओके, तर कुठल्या गोष्टीला इफेक्ट होईल, डज नॉट अफेक्ट द ब्रेक इवन पॉईंट. सेल प्राईस इन्क्रीज झाली तर आपल्याला ब्रेक इवन पॉईंटला आपला इफेक्ट होणार आहे, कारण सेल प्राईस इन्क्रीज झाली तर आपल्याला कंट्रीब्युशन आपलं चेंज होईल, त्यामुळे बीईपी चेंज, पी-व्ही रेशो चेंज होईल, पी-व्ही रेशो चेंज झाल्यामुळे बीईपी चेंज होईल. ओके, नेक्स्ट सेकंड मेन्शन केलं, लोअर द नेट प्रॉफिट. आता सेल प्राईस कधी इन्क्रीज झाली तर प्रॉफिट कसा डिक्रीज होईल, सेल प्राईस इन्क्रीज झाली तर प्रॉफिट इन्क्रीज होणार आहे. ओके, त्यामुळे सेकंड पॉईंटसुद्धा नाही आहे. थर्ड, इन्क्रीज द ब्रेक इवन पॉईंट. आता ॲक्च्युअली बऱ्याच जणांना इथे असं कन्फ्युजन क्रिएट होतं की मोस्टली असं वाटतं का ब्रेक इवन पॉईंट इन्क्रीज होईल, पण कधी तुमची कधी सेल प्राईस कधी इन्क्रीज झाली तर तुम्ही जी फिक्स कॉस्ट आहे ती लवकर रिकवर करता. ओके, कधी तुम्ही सेल प्राईस कधी तुमची इन्क्रीज झाली तर तुम्ही फिक्स कॉस्ट लवकर रिकवर करू शकता, त्यामुळे तुमचा ब्रेक इवन पण इन्क्रीज होत नाही, ॲक्च्युली तो डिक्रीज होतो. ओके, तुमचा ब्रेक इवन पण इन्क्रीज होत नाही, तो डिक्रीज होतो, कारण सेल प्राईस इन्क्रीज झाली तर तुमचा पी-व्ही रेशो आहे ना तो तुमचा इन्क्रीज होतो, आणि पी-व्ही रेशो इन्क्रीज झाल्यामुळे तुमचा ब्रेक इवन पॉईंटसुद्धा इन्क्रीज होतो, ब्रेक इवन पॉईंट तुमचा डिक्रीज होतो ॲक्च्युली. ओके, तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, एक सिम्पल एक्झाम्पल समोर ठेवा आणि कॅल्क्युलेशन करून बघा. तुमचा कधी इन्क्रीज इन सेल प्राईस असेल तर तुमचा जो ब्रेक इवन पॉईंट आहे तो तुमचा डिक्रीज होईल, कारण तुम्ही फिक्स कॉस्ट लवकर रिकवर करता, आणि फिक्स कॉस्ट रिकवर ज्या पॉईंटला होते त्या पॉईंटला आपण ब्रेक इवन पॉईंट बोलतो. ओके, त्यामुळे फिक्स कॉस्ट लवकर रिकवर होतो, त्यामुळे ब्रेक इवन पॉईंट तुमचा डिक्रीज होतो. ओके, बऱ्याच वेळेस कन्फ्युजन क्रिएट होतं का इथे आन्सर बऱ्याच जण, म्हणजे बऱ्याच वेळेस मुलं हे मेन्शन करतात आन्सर, पण ॲक्च्युली आन्सर त्याचं लोअर द ब्रेक इवन पॉईंट आहे. ओके, नेक्स्ट बघा, डिक्रीज इन सेल प्राईस, याच्या रिव्हर्स केस आहे, त्याच्या रिव्हर्स केस आहे, डज नॉट अफेक्ट द ब्रेक इवन पॉईंट. हे तर आन्सर येणार नाही आहे, कारण ब्रेक इवन पॉईंटला इफेक्ट होणार आहे. नेक्स्ट, लोअर द नेट प्रॉफिट, हे सुद्धा आन्सर येणार नाही. नेक्स्ट, इन्क्रीज द ब्रेक इवन पॉईंट. इथे ब्रेक इवन पॉईंट तुमचा इन्क्रीज होणार आहे, कारण की जेव्हा इन्क्रीज होते सेल प्राईस तेव्हा तुमचा ब्रेक इवन पॉईंट डिक्रीज होतो. ओके, आणि जेव्हा सेल प्राईस डिक्रीज, ॲक्च्युली हे आन्सर सुद्धा मॅच होऊ शकतं इथे, लोअर द नेट प्रॉफिट हे सुद्धा आन्सर मॅच होऊ शकतं ॲक्च्युली. डिक्रीज सेल प्राईस तुमची डिक्रीज झाली तर नेट प्रॉफिट तुमचा डिक्रीज होईल. ओके, त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तो थोडासा म्हणजे मिसलिडिंग क्वेश्चन आहे, हे आन्सर ॲक्च्युली रॉंग आहे. ओके, म्हणजे तुम्ही बघू शकता की दोन्ही केसमध्ये एक सेमच हे दिलेलं आहे, एका ठिकाणी इन्क्रीज आणि एका ठिकाणी डिक्रीज मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे पॉईंट नंबर ही जी पाचवी जी ही जी चौथा जो हे आहे तो ॲक्च्युअली रॉंग आहे. त्याच्यामध्ये लोअर द नेट प्रॉफिट हे सुद्धा आन्सर येऊ शकतो किंवा इन्क्रीज ब्रेक इवन पॉईंट, दोन्ही आन्सर असू शकतात.
बी किंवा सी. ओके. नेक्स्ट फिक्स कॉस्ट पर युनिट डिक्रीजेस वेन. फिक्स कॉस्ट कधी डिक्रीज होणार आहे? वेन प्रोडक्शन व्हॉल्यूम इन्क्रीज. पर युनिट्स विषय विचारल्या. प्रोडक्शन व्हॉल्यूम इन्क्रीज. प्रोडक्शन व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर आपली फिक्स कॉस्ट डिक्रीज होईल का? तर यस, पर युनिट कॉस्ट आपली डिक्रीज होईल. एक सिंपल एक्झाम्पल म्हणजे समजा कधी एका फॅक्टरीमध्ये कधी तुम्ही 10,000 रेंट पे करताय आणि प्रोडक्शन करताय 10,000 युनिट्सचं, तर तुमची पर युनिट कॉस्ट किती असेल? 1 रुपीज असेल. फिक्स कॉस्ट पर युनिट किती असेल? 1 रुपीज असणार आहे. आता तुम्ही प्रोडक्शन तिथे 10,000च्या ऐवजी कधी तुम्ही 20,000 कधी प्रोडक्शन केलं त्या स्पेसमध्ये आणि तुम्ही रेंट पे करताय 10,000, कारण तुम्ही किती प्रोडक्शन केलं तरी सुद्धा तुमच्या काय रेंट इन्क्रीज होणार नाही आहे. तर रेंट ॲज इट इजच राहणार आहे आणि तुमची जी पर युनिट व्हॅल्यू आहे ती आता डिक्रीज होऊन जाईल, कारण तुमचे 20,000 युनिट्स तुम्ही प्रोड्यूस करता, म्हणजे 0.5 तुमची पर युनिट कॉस्ट होईल. ओके. त्यामुळे प्रोडक्शन व्हॉल्यूम तुमचा इन्क्रीज झाला तर तुमची फिक्स कॉस्ट पर युनिट डिक्रीज होईल. ओके. त्यामुळे तुमचा आन्सर आहे 5वाचा आन्सर ए असेल. ओके. प्रोडक्शन व्हॉल्यूम डिक्रीज झाले तुमची फिक्स कॉस्ट पर युनिटची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. ओके. कधी तुम्ही 10,000 युनिट प्रोड्यूस करण्याच्या ऐवजी कधी तिथे 5,000 युनिट कधी प्रोड्यूस केले तर पर युनिट कॉस्ट तुमची 2 रुपीज होईल. तुमची पर युनिट कॉस्ट 2 रुपये जाईल. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट कधी डिक्रीज झाली तर त्याचा फिक्स कॉस्टशी काही संबंध नाही आहे. प्राईम कॉस्ट तुमची इन्क्रीज डिक्रीज झाली त्याचा सुद्धा फिक्स कॉस्टशी काही संबंध नाही आहे. ओके. त्यामुळे ह्याचा आन्सर आहे एच आन्सर येईल. ओके. नेक्स्ट बघा, मार्जिन ऑफ सेफ्टी इज रेफर्ड टू ॲज. मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे काय? एक्सेस ऑफ सेल ओव्हर द ब्रेक इव्हन सेल. आन्सर इथे डायरेक्टच दिलेलं आहे. ती डेफिनेशन ॲज इट इजच आहे. एक्सेस ऑफ सेल ओव्हर द ब्रेक इव्हन पॉईंट इज मार्जिन ऑफ सेफ्टी. ओके. त्यामुळे हे एच आन्सर आहे. एक्सेस ऑफ सेल ओव्हर व्हेरिएबल कॉस्ट हे आन्सर नाही. एक्सेस ऑफ सेल ओव्हर फिक्स कॉस्ट सुद्धा आन्सर नाही. एक्सेस ऑफ सेल ओव्हर बजेटेड सेल सुद्धा आन्सर नाही. आन्सर ए आहे. ओके. नेक्स्ट 7 बघा, टू ऑब्टेन द ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपी टोटल फिक्स कॉस्ट इज डिवायडेड बाय. फॉर्म्युला काय सांगतो? आपल्याला पर युनिट रुपीजमध्ये आन्सर पाहिजे, त्यामुळे डिवाइड बाय पी व्ही रेशो. कधी युनिट्समध्ये कधी आन्सर पाहिजे असेल तर डिवाइड बाय कंट्रीब्युशन पर युनिट. ओके. आता इथे कशामध्ये आपला आन्सर पाहिजे? इन रुपीज. त्यामुळे तुमचा आन्सर असणार आहे पी व्ही रेशो. कधी इथे इन युनिट्स असतं तर तुमचं आन्सर आला असतं कंट्रीब्युशन पर युनिट. आपला फॉर्म्युला लक्षात घ्या. फॉर्म्युला आपला तसाच आहे. ब्रेक इव्हन पॉईंट इज इक्वल टू ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. ओके. आणि ब्रेक इव्हन पॉईंट इन युनिट्स इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कंट्रीब्युशन पर युनिट. ओके. त्यामुळे याचा आन्सर आहे पी व्ही रेशो. डी आन्सर आहे याचं. ओके. आता 8. आता हे ॲक्च्युली थोडेसे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स आहेत. सेल्स आहेत 5 लाख, व्हेरिएबल कॉस्ट आहे 2 लॅक्स, फिक्स कॉस्ट आहे 2,40,000. पी व्ही रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. पी व्ही रेशोसाठी तुम्हाला पहिल्यांदा कंट्रीब्युशन फाइंड आउट करायला लागेल. 5 लाख मायनस 2 लाख इज इक्वल टू कंट्रीब्युशन फाइंड आउट होईल 3 लाख. आणि पी व्ही रेशोचा फॉर्म्युला आहे कंट्रीब्युशन डिवाइड बाय पी व्ही रेशो इंटू पी व्ही रेशोचा फॉर्म्युला आहे कंट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100. कंट्रीब्युशन 3 लाख डिवाइड बाय सेल्स 5 लाख इंटू 100. आय थिंक 3 लाख डिवाइड बाय 5 लाख इंटू 100. 60% येईल का? कॅल्क्युलेशन करून बघा. $3 lakh divided by 5 lakh into 100. 60%. Okay, answer is 60%. याचा answer is 60%. Next, at break even point, contribution margin equals to fixed cost. Contribution margin is equal to break even point ला आपले फिक्स कॉस्ट आपले रिकवर होते. ओके. ब्रेक इव्हन पॉईंटला आपली फिक्स कॉस्ट आपली रिकवर होते आणि आपला प्रॉफिट आपला 0 असतो. त्यामुळे कंट्रीब्युशन हे फिक्स कॉस्ट एवढं असणार आहे. कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट आपला 0 असणार आहे. ओके. कधी तुम्ही ते चार्ट कधी बघितलं? चार्ट नाही, काय बोलतात त्याला, स्टेटमेंट कधी आपण बघितलं मार्जिनल कॉस्टिंगचं? ओके. तर मार्जिनल कॉस्टिंगच्या स्टेटमेंटमध्ये त्याच पद्धतीचं आपलं स्टेटमेंट आहे. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू, हे मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट आहे. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. आपला ब्रेक इव्हन पॉईंटला आपला प्रॉफिट आपला 0 असतो. ओके. ॲट ब्रेक इव्हन पॉईंट देर इज नो प्रॉफिट ऑर लॉस. ओके. त्यामुळे कंट्रीब्युशन इज इक्वल टू फिक्स कॉस्ट असणार आहे. ओके. कंट्रीब्युशन फिक्स कॉस्ट सेम असेल तेव्हाच आपला प्रॉफिट आपला 0 होईल. ओके. इफ द सेलिंग प्राइस पर युनिट इज 16, पर युनिट आपल्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. सेलिंग प्राइस पर युनिट 16 आहे. व्हेरिएबल कॉस्ट आहे 12 रुपीज, फिक्स कॉस्ट 60,000 आहे. द ब्रेक इव्हन पॉईंट विल बी, आता ब्रेक इव्हन पॉईंटचा फॉर्म्युला काय आपला? फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. त्यातली फिक्स कॉस्ट आपल्याला माहिती आहे. पी व्ही रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू फर्स्ट कंट्रीब्युशन फाइंड आउट करून घ्या. कंट्रीब्युशन येईल 4 रुपीज येईल.
आणि ॲक्च्युली युनिट्समध्ये आन्सर विचारले तर आपल्याला 4 रुपीज आपले 4 रुपीज पर युनिट आहे ना. ओके, तर कंट्रीब्युशन पर युनिटच आपल्याला रिक्वायर्ड आहे फॉर्म्युलामध्ये. ओके, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कंट्रीब्युशन पर युनिट. कंट्रीब्युशन पर युनिट आहे 4 रुपीज पर युनिट म्हणून 60,000 डिवाइड बाय 4 आन्सर येईल 15,000. ओके, आन्सर ए येईल मग. ओके, 60,000 डिवाइड बाय 4 15,000 आन्सर येईल. नेक्स्ट, कंपनी हॅज सेल्स ऑफ 2 lakhs, पी व्ही रेशो 20%, फिक्स कॉस्ट 15,000, प्रॉफिट विल बी. आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. तर पहिले कंट्रीब्युशन फाइंड आउट करून घ्या. कंट्रीब्युशनचा फॉर्म्युला कंट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू पी व्ही रेशो. सेल्स आहे 2 lakhs इंटू पी व्ही रेशो 20%, म्हणजे कंट्रीब्युशन येईल 40,000 मायनस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. मग 40,000 मायनस 15,000 इज इक्वल टू प्रॉफिट 25,000. ओके, त्यामुळे आन्सर येईल 25,000 आन्सर येईल. ओके, 40,000 minus 15,000 is equal to 25,000. Next, under marginal costing, marginal cost is equal to under marginal costing, marginal cost is equal to fixed cost plus variable cost. तुम्ही स्टेटमेंट कधी बघितलं तर तुम्हाला जास्त क्लिअर होईल. फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट हे दोघांची टोटल आपली काय मार्जिनल कॉस्ट फाइंड आउट होत नाही. मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय ॲक्च्युली व्हेरिएबल कॉस्ट. ओके, प्राइम कॉस्ट प्लस व्हेरिएबल एक्सपेन्सेस. तुम्ही कधी हे ज्या तिघांची टोटल आहे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्स या तिघांच्या टोटलला बोलतात प्राइम कॉस्ट. आपला कॉस्ट शीट आपण शिकलेलो आहोत. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस इज इक्वल टू प्राइम कॉस्ट. ओके, आणि प्राइम कॉस्ट म्हणजे मार्जिनल कॉस्ट नाही आहे, कारण ओव्हरहेडमध्ये सुद्धा ॲक्च्युली व्हेरिएबल कॉस्ट इन्क्लूड असते. म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड किंवा ऑफिस ओव्हरहेडमध्ये सुद्धा व्हेरिएबल कॉस्ट इन्क्लूड असते. ओके, त्यामुळे जी प्राइम कॉस्ट आहे ही प्राइम कॉस्ट म्हणजे सर्व डायरेक्ट कॉस्ट आहेत, म्हणजे या व्हेरिएबल कॉस्ट आहेत. ओके, त्या मार्जिनल कॉस्ट आहेत सर्व. ओके, पण या मार्जिनल कॉस्टमध्ये आपल्याला व्हेरिएबल ओव्हरहेड अजून इन्क्लूड करणं गरजेचं आहे. तर आपल्या टोटल मार्जिनल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होईल. टोटल व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे मार्जिनल कॉस्ट. ओके, तर ही प्राइम कॉस्ट प्लस व्हेरिएबल ओव्हरहेड इज इक्वल टू मार्जिनल कॉस्ट. त्यामुळे आन्सर येईल सी. ओके, नेक्स्ट, अंडर मार्जिनल कॉस्टिंग कॉस्ट इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ. कुठल्या बेसिसने आपल्या कॉस्ट क्लासिफिकेशन करणं गरजेचं. फंक्शनल क्लासिफिकेशन म्हणजे ऑफिस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, सेलिंग, डिस्ट्रीब्युशन, फायनान्स, फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग याला बोलतात फंक्शनल. मार्जिनल कॉस्टिंगसाठी याची गरज नसते. एलिमेंट म्हणजे मटेरियल, लेबर, ओव्हरहेड. ओके, हे झाले एलिमेंट. ओके, एलिमेंट वाईज सुद्धा गरज नाही आहे. नेक्स्ट, बिहेवियर म्हणजे फिक्स, व्हेरिएबल, सेमी फिक्स, सेमी व्हेरिएबल. तर आपल्याला मार्जिनल कॉस्टिंगमध्ये याचीच गरज असते. त्यामुळे बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन होतं मार्जिनल कॉस्टिंगमध्ये. ओके, बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन म्हणजे काय फिक्स ओव्हरहेड, व्हेरिएबल ओव्हरहेड, सेमी फिक्स, सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड. ओके, त्याला बोलतात बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन. ओके, त्यामुळे आन्सर आहे बी, बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन. कंट्रीब्युशन मार्जिन इज इक्वल टू, कंट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. ओके, सेल्स मायनस फिक्स कॉस्ट हा फॉर्म्युला नाही आहे. सेल्स मायनस प्रॉफिट सुद्धा फॉर्म्युला नाही, किंवा फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट हा सुद्धा फॉर्म्युला नाही आहे. अजून एक ॲक्च्युली फॉर्म्युला आहे कंट्रीब्युशनसाठी, हा पण यूज करू शकता तुम्ही. प्रॉफिट प्लस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन, किंवा सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन. ओके, पण इथे आपला एकच फॉर्म्युला दिलेला आहे फिक्स कॉस्ट, सॉरी सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट हाच एक फॉर्म्युला दिला, हा आपल्याला यूज करायला लागेल बी. म्हणजे आन्सर आहे तुमचं बी आन्सर येईल. ओके, व्हेरिएबल कॉस्ट रिमेन फिक्स, वेरीज पर युनिट, रिमेन फिक्स पर युनिट. ओके, हे आन्सर आहे सी आन्सर, रिमेन फिक्स पर युनिट आन्सर बरोबर आहे. ओके, तुमची लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी कधी चेंज झाली, प्रोडक्शन इन्क्रीज डिक्रीज झाले, तर तुमची जी व्हेरिएबल कॉस्ट आहे ती पर युनिटमध्ये सेम राहते, टोटलमध्ये चेंज होते. ओके, आणि फिक्स कॉस्ट असेल तर टोटलमध्ये सेम राहते आणि पर युनिटमध्ये चेंज होत जाते. ओके, त्यामुळे या आन्सर आहे रिमेन फिक्स पर युनिटमध्ये फिक्स राहते. बीईपीज, आता बीईपीचा फॉर्म्युला काय फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो, त्यामुळे सी आन्सर येईल. ओके, बाकीचे बीईपीचे फॉर्म्युले नाही आहेत तिन्ही. ओके, त्यामुळे बीईपी इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस पी व्ही रेशो. हा प्रॉफिट प्लस पी व्ही रेशो मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला आहे. ओके, आणि हे जे दोन फॉर्म्युले तुमच्या मार्जिनल कॉस्टिंगमध्ये नाहीच आहेत. ओके, हे दोनच फॉर्म्युला आहेत. त्यातला हा जो वरचा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे मार्जिन ऑफ सेफ्टीचा, आणि हा जो फॉर्म्युला आहे तो बीईपीचा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट, मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू सेल्स मायनस कंट्रीब्युशन नाही. ओके,
ॲक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इवन सेल हा फॉर्म्युला आहे मार्जिन ऑफ सेफ्टीचा. ओके, सेल्स मायनस फिक्स कॉस्टसुद्धा फॉर्म्युला नाही किंवा फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट हा सुद्धा हा टोटल कॉस्टचा फॉर्म्युला आहे. ओके, सेल्स मायनस फिक्स कॉस्ट हा कुठलाच फॉर्म्युला नाही आहे ॲक्च्युली. ओके, नेक्स्ट, इफ द सेल्स आर 80,000 व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स इज 70%, कंट्रीब्युशन इज. व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स दिला 70%, तर तुम्हाला मी ऑलरेडी कंपॅरिझन सांगितले. व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स कधी 70% असेल तर कंट्रीब्युशन टू सेल्स किती असणार आहे, 30% असणार आहे. ओके, म्हणजे कंट्रीब्युशन 30% आहे टोटल सेल्समध्ये. ओके, तर टोटल सेल्स आहेत आपले 80,000, त्याच्या 30% आपलं कंट्रीब्युशन असणार आहे. म्हणून 80,000च्या 30% 24,000. त्यामुळे आन्सर येणार आहे बी. ओके, आन्सर येणार आहे बी. ओके, नेक्स्ट, पी व्ही रेशो विल इन्क्रीज इफ देर इज. पी व्ही रेशो कधी इन्क्रीज होणार, अँड इन्क्रीज इन फिक्स कॉस्ट. आता फिक्स कॉस्ट आणि पी व्ही रेशोचा काही संबंध नाही आहे. फिक्स कॉस्ट इन्क्रीज डिक्रीज झाली तरी सुद्धा पी व्ही रेशोमध्ये काही फरक पडत नाही. ॲक्च्युली इफेक्ट कशावर होतो, बीईपी अँड मार्जिन ऑफ सेफ्टीवरती इफेक्ट होतो. ओके, त्यामुळे हे फर्स्ट आन्सर आपलं रॉंग आहे. नेक्स्ट, डिक्रीज इन फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्टचा काहीच इफेक्ट होत नाही, त्यामुळे बी सुद्धा रॉंग आहे. डिक्रीज इन व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. आता व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट कधी कमी झाली तर आपला पी व्ही रेशो आपला इन्क्रीज होईल, कारण कंट्रीब्युशन तेवढ्या रुपयांनी इन्क्रीज होईल. ओके, त्यामुळे हे आन्सर बरोबर आहे. आणि सेलिंग प्राइस कधी डिक्रीज झाली तर तुमचा कंट्रीब्युशन डिक्रीज होईल, त्यामुळे तुमचे पी व्ही रेशोसुद्धा डिक्रीज होईल. ओके, त्यामुळे आन्सर सुटेबल आहे, सी आन्सर तुमचं सुटेबल आहे. ओके, डिक्रीज इन व्हेरिएबल कॉस्ट. आता पुन्हा प्रॅक्टिकल क्वेश्चन्स आहेत. सेल्स आहेत, फिक्स कॉस्ट आहे, प्रॉफिट आहे, व्हेरिएबल कॉस्ट इज. आपले व्हेरिएबल कॉस्ट फाइंड आउट करायचे. ओके, तर वरून खाली जा. ॲक्च्युली बघा फॉर्मॅटमध्ये वरून खाली जा. प्रॉफिट 14,000. ओके, फिक्स कॉस्ट किती दिले 30,000. 14,000 प्लस 30,000 इज इक्वल टू तुमचं इथे आन्सर येईल 14 प्लस 30 म्हणजे 44,000 तुमचं कंट्रीब्युशन आन्सर येईल. आणि सेल्स किती आहे, सेल्स आहे 1 लाख. 1 लाख सेल्स आहेत. इथे 44,000 आणि सेल्स 1 लाख, ह्या दोघांमधली डिफरन्स अमाऊंट. ओके, मग इथले डिफरन्स अमाऊंट आपली किती येईल 56,000. ओके, त्यामुळे आन्सर येईल 56,000. ओके, खालून वरती गेलो आपण. प्रॉफिट फिक्स कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. प्रॉफिट प्लस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन आहे, आणि या दोघांमधली डिफरन्स म्हणून व्हेरिएबल कॉस्ट असणार आहे. सेल्स आपल्याला दिले आहेत म्हणून सेल्स आणि कंट्रीब्युशन या दोघांमधलं डिफरन्स अमाऊंट आपली व्हेरिएबल कॉस्ट असणार आहे. त्यामुळे 56,000 आपला आन्सर येणार आहे. ओके, नेक्स्ट, सेल्स आर 3 लाख, डायरेक्ट कॉस्ट इज 1,70,000, प्रॉफिट 20% ऑन सेल, फिक्स कॉस्ट विल बी. डायरेक्ट कॉस्ट म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट इथे दिलेली आहे 1,70,000, प्रॉफिट 20% ऑन सेल सांगितलेलं आहे. ओके, फिक्स कॉस्ट विल बी, फिक्स कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. ओके, तर सेल्स 3 लाख, प्रॉफिट किती 60,000 येईल. फिक्स कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे 1,30,000 येतील. कंट्रीब्युशन मायनस प्रॉफिट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट येईल. ओके, प्रॉफिट किती आहे 60,000 आहे म्हणून मायनस 60,000 करा. मग 1,30,000 मायनस 60 इज इक्वल टू 70,000 आन्सर येईल. ओके, आन्सर येईल 70,000. मी काय करतोय ते समजते ना. 3 लाख मायनस 1,70,000 इज इक्वल टू कंट्रीब्युशन 1,30,000. ओके, मायनस प्रॉफिट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट. प्रॉफिट किती आहे 20% ऑन सेल म्हणजे 60,000 प्रॉफिट आहे. ओके, म्हणून 1,30,000 मायनस 60,000 इज इक्वल टू 70,000. ओके, नेक्स्ट, सेल्स आर 1 लाख, व्हेरिएबल कॉस्ट 70,000, फिक्स कॉस्ट 15,000, पी व्ही रेशो विल बी. सिंपल फॉर्म्युला इथे 1 लाख मायनस 70,000 इज इक्वल टू कंट्रीब्युशन 30,000 डिवाइड बाय 1 लाख इंटू 100 इज इक्वल टू पी व्ही रेशो म्हणून आन्सर येईल 30,000. ओके, फॉर्म्युला कंट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100. कंट्रीब्युशन येतो आपला 30,000 डिवाइड बाय सेल्स 1 लाख इंटू 100. ओके, त्यामुळे आन्सर येईल 30%. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. सेल्स 1,000 युनिट्स, 100 पर युनिट, 100 पर युनिट म्हणजे सेल्स आहे 1,000 युनिट्स आहेत आणि ₹100 पर युनिट म्हणजे सेलिंग प्राइस पर युनिट आहे 1,000 म्हणजे टोटल सेल प्राइस आहे 1 लाख. व्हेरिएबल कॉस्ट 60,000, व्हेरिएबल कॉस्ट दिलेली आपल्याला 60,000, फिक्स कॉस्ट 28,000. बीईपी इन युनिट्स फाइंड आउट करायला सांगितलं. बीईपी इन युनिटचा फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कंट्रीब्युशन पर युनिट. आता आपल्या कंट्रीब्युशन पर युनिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्या व्हेरिएबल कॉस्टसुद्धा पर युनिट फाइंड आउट करणं गरजेचं आहे, कारण कंट्रीब्युशन पर युनिट इज इक्वल टू सेल्स पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. तर व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट फाइंड आउट करण्यासाठी 60,000 डिवाइड बाय 1,000. ओके, तुम्हाला व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट येईल 60 रुपीज पर युनिट. ओके, म्हणून 100 मायनस 60 इज इक्वल टू 40 रुपीज तुमचं कंट्रीब्युशन येईल. ओके,
पर युनिट, कंट्रीब्युशन पर युनिट येईल. म्हणून 28,000 डिवाइड बाय 40 करून बघा. 28,000 डिवाइड बाय 40, 700. त्यामुळे तुमचा आन्सर येईल 700 युनिट्स. ओके, आन्सर येईल 700 युनिट्स. नेक्स्ट आपला फिक्स कॉस्ट सांगितले 4,000, प्रॉफिट सांगितले 1,000, ब्रेक इव्हन पॉईंट सांगितले 20,000, सेल्स अँड व्हेरिएबल कॉस्ट विल बी. ओके, पहिल्यांदा फिक्स कॉस्ट आणि प्रॉफिट ॲड केलं तर तुम्हाला कंट्रीब्युशन फाइंड आउट होईल. ओके, म्हणजे कंट्रीब्युशन येईल 5,000. ओके, बीईपी म्हणजे असा पॉईंट आहे का जिथे नो प्रॉफिट नो लॉस, म्हणजे प्रॉफिट पण नाही आहे आणि लॉस सुद्धा नाही आहे. ओके, तुम्हाला 20,000 सांगितलेलं आहे, ब्रेक इव्हन पॉईंट सांगितलेला आहे. म्हणजे कधी 20,000 कधी तुम्ही सेल केलं तर तुमचा प्रॉफिट तुमचा 0 होणार आहे. ओके, तुमचा प्रॉफिट तुमचा 0 येणार आहे. मग कधी 20,000 कधी सेल्स असतील तर तुमचा प्रॉफिट 0 आहे. ओके, सेल्स आपले किती आहे? फिक्स कॉस्ट सांगितले 4,000, प्रॉफिट सांगितले 1,000. फिक्स कॉस्ट 4,000, प्रॉफिट 1,000. ओके, तर कंट्रीब्युशन आपला फाइंड आउट होईल 5,000 रुपीज. ओके, 5,000 कंट्रीब्युशन फाइंड आउट होईल. आपल्या बीईपी दिलेला आहे 20,000. म्हणजे सेल्स जेव्हा तुम्ही 20,000 करताय तेव्हा तुम्हाला प्रॉफिट किती होतोय? 0 प्रॉफिट होतोय. फिक्स कॉस्ट तुमची किती असणार आहे? 4,000च असणार आहे फिक्स कॉस्ट. ओके, फिक्स कॉस्ट तुमची 4,000 असणार आहे. म्हणजे तुमचा कंट्रीब्युशन किती असणार आहे त्या सिच्युएशनमध्ये? 4,000 असणार आहे. ओके, कंट्रीब्युशन किती असणार आहे? 4,000. म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये तुमची व्हेरिएबल कॉस्ट किती असणार आहे? व्हेरिएबल कॉस्ट असेल 16,000. ओके, व्हेरिएबल कॉस्ट तुमची 16,000 असणार आहे. ओके, बीईपी जेव्हा 20,000 आहे तेव्हा तुमचा प्रॉफिट तुमचा 0 असतो. ओके, फिक्स कॉस्ट तर सेमच राहणार आहे, फिक्स कॉस्ट आपली चेंज होणार नाही आहे. ओके, आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं? सेल्स अँड व्हेरिएबल कॉस्ट फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. ओके, तर या सिच्युएशनमध्ये पी व्ही रेशो फाइंड आउट करून बघा. पी व्ही रेशो किती येईल? 4,000 डिवाइड बाय 20,000 इंटू 100, म्हणजे 20% तुमचा पी व्ही रेशो येतोय. तर 20% तुमचा 5,000 20% आहे. तर 100% अमाऊंट किती असेल? 5,000 20% अमाऊंट आहे, म्हणून डिवाइड बाय 20 इंटू 100. 100% अमाऊंट असेल 25,000. ओके, 25,000 येईल. आणि तुमचा व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो किती? 80% आहे, म्हणून 25,000चे इंटू 80%. ओके, 20,000 तुमची व्हेरिएबल कॉस्ट असेल, म्हणजे 25 आणि 20,000 तुमचा आन्सर असेल. 25 आणि 20,000. ओके, म्हणजे तुमचा ए आन्सर असेल. ओके, क्लिअर आहे? थोडंसं कुठला फॉर्म्युला कुठे यूज करायचं ते इम्पॉर्टंट आहे. ते थोडंसं मार्जिनल कॉस्टिंगमध्ये लक्ष देऊन करावं लागतं ॲक्च्युली. ओके, इथे बीईपी त्यांनी आपला प्रोव्हाइड केलं होतं, तर आपण एक थोडंसं आपण या पद्धतीने आपण प्रिपेअर केलं. कारण बीईपी जेव्हा असेल तेव्हा आपला प्रॉफिट किती असतो? 0 असतो. आपलं फिक्स कॉस्ट आपला कॉमन आहे, फिक्स कॉस्ट आपली सेमच राहणार आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहे. ओके, त्यामुळे आपलं कंट्रीब्युशन इथे आपण फाइंड आउट करून घेतलं, कारण कंट्रीब्युशन तेवढाच, जेवढा फिक्स कॉस्ट तेवढा कंट्रीब्युशन असणार आहे बीईपीच्या वेळेस. ओके, त्यामुळे बॅलन्सिंग अमाऊंट इथे आपण व्हेरिएबल कॉस्ट आपण फाइंड आउट करून घेतली. आणि त्यानुसार आपण मग पी व्ही रेशो फाइंड आउट केला. नंतर मग पी व्ही रेशो फाइंड आउट केल्यानंतर मग व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो आणि पी व्ही रेशो आपण फाइंड आउट करून इथे आपण मेन्शन केली ती अमाऊंट. ओके, म्हणजे 20,000 आपण व्हेरिएबल कॉस्ट आपण फाइंड आउट करू शकलो, बॅलन्सिंग अमाऊंट आपण सेल्स फाइंड आउट करू शकलो, म्हणून 25,000 आणि 20,000 आपला आन्सर आपण फाइंड आउट करू शकलो. ओके, नेक्स्ट फिक्स कॉस्ट दिलेले आहेत आपल्याला 21,000, व्हेरिएबल कॉस्ट 2 रुपीज, सेलिंग प्राइस 5 रुपीज, प्रॉफिट 30,000, मार्जिन ऑफ सेफ्टी विल बी. ओके, हे जे थोडे प्रॉब्लेम आहेत ना ॲक्च्युली, थोडे ॲक्च्युली
कॉन्सन्ट्रेशन करून सॉल्व करायला लागतील ॲक्च्युली. बघा फिक्स कॉस्ट दिलं 21,000 दिलेलं आहे. व्हेरिएबल कॉस्ट आणि सेलिंग प्राईस आपल्याला प्रोव्हाइड केलं, म्हणजे आपण कंट्रीब्युशन आपण फाइंड आउट करू शकतो. कंट्रीब्युशन आपला 3 येईल. ओके, कंट्रीब्युशन आपला 3 येईल, म्हणजे आपला पी व्ही रेशो आपल्याला फाइंड आउट करता येईल 3/5. ओके, म्हणजे 60% तुमचा पी व्ही रेशो येईल. आणि मार्जिन ऑफ सेफ्टीचा एक सेकंड फॉर्म्युला आहे. सेकंड फॉर्म्युला कोणता, की प्रॉफिट डिवाइड बाय पी व्ही रेशो इज इक्वल टू मार्जिन ऑफ सेफ्टी. ओके, तर प्रॉफिट डिवाइड बाय प्रॉफिट आपला किती आहे 30,000 डिवाइड बाय पी व्ही रेशो. पी व्ही रेशो आपण किती आता फाइंड आउट केला 60 × 100. ओके, हे तुमचं काय असणार आहे मार्जिन ऑफ सेफ्टी तुम्हाला फाइंड आउट होईल, म्हणजे 50,000 तुमची मार्जिन ऑफ सेफ्टी येईल. ओके, 25,000 आन्सर येईल, 50,000 आन्सर येईल. ओके, आपलं इथं सेकंड आपण फॉर्म्युला आपण यूज केला, प्रॉफिट डिवाइड बाय पी व्ही रेशो इज इक्वल टू मार्जिन ऑफ सेफ्टी. ओके, अजून सुद्धा काही दुसरी सुद्धा मेथड असू शकेल, दुसऱ्या वेनी सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता आणि सेम आन्सर तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, नेक्स्ट पी व्ही रेशो आपला प्रोव्हाइड केला 50% दिलेला आहे, मार्जिन ऑफ सेफ्टी दिलेली 40%, म्हणजे ब्रेक इव्हन पॉईंट किती असणार आहे 60% असेल. ओके, पी व्ही रेशो दिला आहे 50%, म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो किती असणार आहे 50% असणार आहे. मी तुम्हाला कंपॅरिझन सांगितलेले होते. सेल्स ॲट 50 lakhs, बीईपी सेल्स अँड नेट प्रॉफिट विल बी. बीईपी सेल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला किती कॅल्क्युलेट करायला लागेल 60% ऑन सेल, कारण मार्जिन ऑफ सेफ्टी 40 आहे, म्हणजे बीईपी किती असणार आहे 60% असणार आहे. म्हणून 5 lakhsच्या 60% 30 lakhs, म्हणजे 30 lakhs तुमचा बीईपी असणार आहे. आणि मला वाटतं एकच 30 lakhs आहे, त्यामुळे 30 lakhs आणि हे आन्सर 10 lakhsच असणार आहे, कारण दुसरा ऑप्शनच नाही आहे. ओके, त्यामुळे तुम्ही नेट प्रॉफिट तुम्ही फाइंड आउट करू शकता, ते 10 लाख रुपये देईल. कसं फाइंड आउट कराल 50 lakhs × 50%, म्हणजे 25 lakhs तुमचा काय येईल कंट्रीब्युशन येईल. तुम्हाला पहिल्यांदा फिक्स कॉस्ट फाइंड आउट करून घ्यायला लागेल. फिक्स कॉस्ट कशी फाइंड आउट करणार आहे, तर बीईपी तुम्ही फाइंड आउट केली 30 lakhs रुपये, त्यावरून तुम्ही पहिल्यांदा फिक्स कॉस्ट फाइंड आउट करून घ्या. ओके, फिक्स कॉस्ट कशी फाइंड आउट करणार आहे, तर 30 lakhs इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो 50%. ओके, तर 50% या बाजूला डिवाइड असणार आहे, या बाजूला येताना मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे फिक्स कॉस्ट तुमची येईल 15,000 रुपीज. तुमची फिक्स कॉस्ट येईल 15,000 रुपीज. ओके, आणि तुमची कंट्रीब्युशन येणार आहे 50% आहे 50 lakhsच्या. ओके, त्यामुळे 25 lakhs तुमचा कंट्रीब्युशन आहे, मायनस 15 lakhs करा. तुमचा फिक्स कॉस्ट तुम्ही मायनस केली तर तुम्हाला प्रॉफिट फाइंड आउट होईल 10 लाख रुपीज. म्हणजे 25 lakhsमधून 15 lakhs मायनस केले, तुम्हाला आन्सर फाइंड आउट झालं 10 लाख रुपीज. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला फाइंड आउट होईल, याचा ए आन्सर येईल. ओके, नेक्स्ट प्रॉफिट आपल्याला दिलं आहे 30,000, मार्जिनल कॉस्ट दिले 8 रुपीज पर युनिट, सेलिंग प्राइस दिले 10 रुपीज. ओके, एम एस विल बी, आपल्याला एम एस फाइंड आउट करायला सांगितलं. एम एससाठी मग आता इथे सुद्धा तोच फॉर्म्युला यूज करायला लागेल, प्रॉफिट डिवाइड बाय पी व्ही रेशो. पी व्ही रेशो इज इक्वल टू कंट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स. कंट्रीब्युशन कंट्रीब्युशन येईल 2 रुपीज येईल. ओके, 10 - 8 इज इक्वल टू 2 रुपीज कंट्रीब्युशन येईल, म्हणून 2 डिवाइड बाय 10 म्हणजे 20% तुमचा पी व्ही रेशो येईल. मग 30,000 डिवाइड बाय 20%, 30,000 डिवाइड बाय 20 × 100, म्हणजे 1,50,000, म्हणजे तुमचं बी आन्सर येईल. ओके, आन्सर बी येईल. नेक्स्ट बघा आता. ओके, ठीक आहे, आता हे आन्सर जरा लवकर फाइंड आउट होतील. कंट्रीब्युशन इज डिफरन्स बिटवीन सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. ओके, एकच फॉर्म्युला आहे, तोच फॉर्म्युला इथे यूज केला आहे. पिरियड कॉस्ट इज फिक्स कॉस्ट. ओके, पिरियड कॉस्ट म्हणजे फिक्स कॉस्ट. नेक्स्ट आहे व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक इन मार्जिनल कॉस्टिंग इज डन ॲट मार्जिनल कॉस्ट. ओके, आणि ॲब्सॉर्प्शन कॉस्टिंगमध्ये टोटल कॉस्ट यूज करतात व्हॅल्युएशन ऑफ स्टॉकसाठी. ओके, मार्जिनल कॉस्टिंगमध्ये मार्जिनल कॉस्ट यूज करतात. ओके, त्यामुळे तुमचं 30चा आन्सर येणार आहे, किती नंबर आहे बी येईल, 30चा आन्सर बी येईल. ओके, नेक्स्ट बघा. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट increases when increase in product, decreases when decrease in profit, remain constant with change in production. None of the above. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट ही चेंज होत नाही, ॲक्च्युली कॉन्स्टंट राहते पर युनिटमध्ये. प्रोडक्शन किती इन्क्रीज किंवा डिक्रीज होऊन देत, आपली ती कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, त्यामुळे आन्सर इथे येणार आहे रिमेन कॉन्स्टंट विथ चेंज इन प्रोडक्शन. प्रोडक्शन कधी इन्क्रीज डिक्रीज जरी झाला तरी सुद्धा व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आपली चेंज होणार नाही आहे. ओके, व्हेरिएबल कॉस्ट डिपेंड्स ऑन प्रोडक्शन, सेल्स, डिमांड अँड नन ऑफ द अबोव. डिपेंड्स ऑन प्रोडक्शन.
कारण ती व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे डायरेक्टली रिलेटेड टू प्रोडक्शन असते. ओके, त्यामुळे व्हेरिएबल कॉस्ट डायरेक्टली डिपेंड्स ऑन प्रोडक्शन. ओके, नेक्स्ट बघा मार्जिनल कॉस्ट पर युनिट. इन्क्रीज, रिमेन फिक्स, डिक्रीज, नन ऑफ द अबो. ॲक्च्युली पर युनिटमध्ये रिमेन फिक्स. ओके, पर युनिटमध्ये आपली सेम राहते मार्जिनल कॉस्ट. ओके, त्यामुळे मार्जिनल कॉस्ट रिमेन फिक्स असणार आहे पर युनिट. नेक्स्ट, फॉलोइंग इज नॉट फिक्स एसेट. प्रॉपर्टी टॅक्स, पॉवर, इन्शुरन्स प्रीमियम, नन ऑफ द अबो इज नॉट अ फिक्स एसेट. पॉवर फिक्स कॉस्ट नाही आहे. पॉवर व्हेरिएबल कॉस्ट आहे, पॉवर फिक्स कॉस्ट नाही आहे. ओके, प्रॉपर्टी टॅक्स आणि इन्शुरन्स प्रीमियम हे फिक्स कॉस्ट आहे. टेलिफोन चार्जेस इज ॲक्च्युली असं कन्फर्म नाही सांगू शकत फिक्स आहे का व्हेरिएबल आहे, कारण की टेलिफोन चार्जेस तुम्ही बघू शकता की पर्टिक्युलर याच्यासाठी ते फिक्स असतात आणि कधी त्याच्यापेक्षा कधी जास्त युनिट कधी आपण किंवा त्याच्यापेक्षा आपण कधी जास्त कधी कॉल केले तर ती इन्क्रीज होतात. त्यामुळे आपल्या सेमी व्हेरिएबलमध्ये ते कन्सिडर करावे लागतील. ओके, आता मोस्टली तुम्ही टेलिफोन बिल ॲक्च्युली पे करत नाही, पण कधी ज्यांचं पोस्टपेड कार्ड असेल तर त्यांना ते गोष्ट जास्त क्लिअर होईल की पोस्टपेडमध्ये काही ठराविक त्यांचं लिमिट दिलेलं असतं, तेवढ्या लिमिटपर्यंत ते फिक्स एक्सपेन्सेस असतात. म्हणजे काही फ्री कॉल्स दिलेले असतात, कधी आपण त्या फ्री कॉल्सपेक्षा कधी जास्त कधी आपण कॉल केले तर ते आपली अमाऊंट आपली इन्क्रीज होते. ओके, त्यामुळे ते फिक्स नाही आहे. फिक्स सर्टन पिरियडपर्यंत फिक्स आहे, त्याच्यावरती ती इन्क्रीज होत जाते. ओके, त्यामुळे ही सेमी व्हेरिएबल कॉस्टमध्ये इन्क्लूड होईल. ओके, किंवा नॉर्मल जे पहिले जे टेलिफोन यूज करायचे, जे लँडलाईन यूज करायचे, ती सुद्धा तशी सिच्युएशन होती. ओके, पर्टिक्युलर त्याचे काहीतरी फिक्स चार्ज असायचे आणि त्याच्यावरती कधी तुम्ही यूज कराल तर ते इन्क्रीज होत जायचे. त्यामुळे सेमी व्हेरिएबल कॉस्टमध्ये कन्सिडर होईल. इन्क्रीज इन फिक्स कॉस्ट, इन्क्रीज बीईपी. इन्क्रीज बीईपी राईट आहे, डिक्रीज बीईपी नाही आहे. ॲक्च्युली मेंटेन द सेम बीईपी रॉंग आहे, म्हणजे आन्सर आहे इन्क्रीज बीईपी. ओके, इन्क्रीज बीईपी आन्सर आहे. तुम्ही फिक्स कॉस्ट कधी इन्क्रीज झाली तर तुमची बीईपी सुद्धा इन्क्रीज होणार आहे, कारण की तुमची फिक्स कॉस्ट रिकवर व्हायला जास्त सेल्स करावे लागतील. ओके, त्यामुळे तुम्हाला बीईपी तुमची इन्क्रीज होणार आहे. बीईपी इन युनिट्स इज इक्वल टू, आता फॉर्म्युला इथे मेन्शन करायचा, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कंट्रीब्युशन पर युनिट. ॲक्च्युली रॉंग आहे ॲक्च्युली, कारण त्यांनी फुल फॉर्म दिलेला नाही. एफ म्हणजे काय फिक्स कॉस्ट होत नाही, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कंट्रीब्युशन पर युनिट. बी आन्सर येईल ॲक्च्युली. ओके, पण त्यांनी फुल फॉर्म मेन्शन करणं गरजेचं आहे. कंट्रीब्युशन इज सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. आपण बऱ्याच वेळेस आपण केलं सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. कंट्रीब्युशन इज ओके, फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू ऑल्सो कंट्रीब्युशन. बघा, फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सुद्धा कंट्रीब्युशन. ओके, त्यामुळे तुमचं ए अँड बी हे दोन्ही आन्सर्स असतील. ओके, हे दोन्ही आन्सर्स असतील. आणि फिक्स कॉस्ट मायनस लॉस, नाही, हे नाही मॅच होणार. फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू कंट्रीब्युशन. नेक्स्ट, डिक्रीज इन व्हेरिएबल कॉस्ट. ओके, त्यामुळे याचा आन्सर ए आणि बी दोन्ही असणार आहे. डिक्रीज इन व्हेरिएबल कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट कधी डिक्रीज झाली तर पी व्ही रेशो डिक्रीज होईल का? तुमची व्हेरिएबल कॉस्ट डिक्रीज झाल्यामुळे तुमचा जो पी व्ही रेशो आहे तो तुमचा काय होणार आहे? पी व्ही रेशो तुमचा इन्क्रीज होणार आहे. पी व्ही रेशो इन्क्रीज झाल्यामुळे तुमची जी बीईपी आहे, बीईपी तुमचा डिक्रीज होईल. ओके, कारण की तुम्हाला फिक्स कॉस्ट रिकवर करायला कमी सेल्स करावे लागतील. ओके, त्यामुळे ते डिक्रीज इन बीईपी आन्सर येईल, डिक्रीज द बीईपी आन्सर येईल. तुम्हाला कधी एखादा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स अशा पद्धतीचा कधी समजत नसेल तर बेस्ट वे एक एक्झाम्पल करून बघा. आता एक एक्झाम्पल तुम्हाला करून दाखवतो इथे बघा. हे आता आपण केलेलं आहे ऑलरेडी, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय चेंजेस करायला सांगितले, एक मिनिट. काय सांगितलेलं आहे? डिक्रीज इन व्हेरिएबल कॉस्ट. मी व्हेरिएबल कॉस्ट डिक्रीज करतो तुमचं. आता इथे पी व्ही रेशो मी कॅल्क्युलेट करतो. इथे पी व्ही रेशो किती येईल? कंट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100. हा तुमचा पी व्ही रेशो आहे, किती 20% येतो आहे. ओके, आता मी व्हेरिएबल कॉस्ट आहे ते डिक्रीज करतो. एक सिंपल म्हणजे अशा पद्धतीने करून बघायचं, म्हणजे तुम्हाला ते मॅच होतं की नाही ते तुम्हाला कन्फर्म होईल. डिक्रीज इन व्हेरिएबल कॉस्ट, मी व्हेरिएबल कॉस्ट 20,000च्या ऐवजी मी 15,000 मेन्शन करतो. तुमचा पी व्ही रेशो तुमचा काय झालेला आहे? या फॉर्म्युला नाही यूज केला त्याचमुळे. ओके, पी व्ही रेशो तुमचा इन्क्रीज झालेला आहे. ओके,
आणि पी व्ही रेशो कधी तुमचा इन्क्रीज झाला तर तुमचा इथे कधी तुम्ही बीईपी कधी फाइंड आउट केली, बीईपीचा फॉर्म्युला काय, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. ओके, पहिल्यांदा व्हेरिएबल कॉस्ट होती, बघा पहिल्यांदा बीईपी होता 200. ओके ओरिजिनली, आणि मी आता इथे कधी व्हेरिएबल कॉस्ट कधी डिक्रीज केली तर तुमचा बीईपी किती होतं, 100 होतं, म्हणजे तुमचा बीईपी डिक्रीज होतोय. ओके, त्यामुळे आन्सर आपला ए बरोबर आहे. ओके, आन्सर तुमचं ए बरोबर आहे. किंवा दुसऱ्या लॉजिक मी यूज केलं ते सुद्धा तुम्ही यूज करून तुम्ही बघू शकता. कधी व्हेरिएबल कॉस्ट कधी तुमची कधी डिक्रीज झाली, व्हेरिएबल कॉस्ट कधी तुमची कधी डिक्रीज झाली तर तुम्हाला तुमचं जे कंट्रीब्युशन आहे ते तुमचं इन्क्रीज होईल, त्यामुळे तुमची बीईपी सुद्धा तुमचा इन्क्रीज होईल. ओके, सॉरी बीईपी नाही, सॉरी कंट्रीब्युशन तुमचा इन्क्रीज होईल, त्यामुळे तुमचा पी व्ही रेशो सुद्धा इन्क्रीज होईल. ओके, आणि तुमचा पी व्ही रेशो इन्क्रीज झाला म्हणजे किंवा तुमचं कंट्रीब्युशन तुमचं इन्क्रीज झालं म्हणजे तुम्हाला तुम्ही जे फिक्स कॉस्ट आहे तो तुम्ही ती लवकर रिकवर कराल. ओके, त्यामुळे तुमचा बीईपी तुमचा डिक्रीज होतो. ओके, डिक्रीज इन सेलिंग प्राइस. आता सेलिंग प्राइस कधी डिक्रीज झाली तर काय होईल, इन्क्रीज इन बीईपी नाही, इथे डिक्रीज इन बीईपी. ओके, नाही तुमचा इन्क्रीज इन बीईपी होईल, इन्क्रीज इन बीईपी होईल कारण सेलिंग प्राइस तुमची डिक्रीज झाली, सेलिंग प्राइस डिक्रीज झाली तर तुमचा कंट्रीब्युशन तुमचं डिक्रीज होणार आहे, आणि कंट्रीब्युशन डिक्रीज झाल्यामुळे तुमचं जे तुमची फिक्स कॉस्ट आहे ती तुमची लवकर रिकवर होणार नाही, तुम्हाला रिकवर करायला जास्त सेल करावे लागतील, त्यामुळे तुमचा बीईपी इन्क्रीज होणार आहे. ओके, त्यामुळे याचा आन्सर येईल ए, आन्सर येईल इन्क्रीज इन बीईपी. तुम्ही एका एक्झाम्पलमध्ये ती गोष्ट टाका आणि तुम्हाला ती फाइंड आउट करून बघा एकदा. ओके, व्हेरिफिकेशन करून बघा, म्हणजे आत्ता तुम्ही व्हेरिफिकेशन करून बघा आणि कन्फर्म लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये आन्सर सॉल्व्ह करताना ते इझी जाईल. इन्क्रीज इन सेलिंग प्राइस, सेलिंग प्राइस कधी इन्क्रीज झाली तर काय होणार आहे, इन्क्रीज कंट्रीब्युशन, कंट्रीब्युशन तुमचं इन्क्रीज होणार आहे, कारण सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन. तुम्ही इथे कंट्रीब्युशन आहे 10,000 आहे, कधी सेलिंग प्राइस कधी 30,000 झाली तर तुमचं कंट्रीब्युशन काय होणार, इन्क्रीज होणार आहे. ओके, कंट्रीब्युशन तुमचं इन्क्रीज होणार आहे, 15,000 झालं, पहिले 5,000 होतं. ओके, त्यामुळे इथे इन्क्रीज इन कंट्रीब्युशन बरोबर आहे, डिक्रीज कंट्रीब्युशन रॉंग आहे, कारण आत्ताच आपण बघितलं आहे डिक्रीज फिक्स कॉस्ट, फिक्स कॉस्ट आणि सेलिंग प्राइसचा काही संबंध नाही आहे. ओके, बघा सेलिंग प्राइस फिक्स कॉस्ट ॲज इट इजच राहिलेली आहे, 40,000 तर 40,000च राहिलेली आहे. ओके, आणि नन ऑफ द अबोव तर मॅच होणार नाही, त्यामुळे आन्सर आहे इन्क्रीज कंट्रीब्युशन. पी व्ही रेशो इज इम्प्रूव्ड बाय, पी व्ही रेशोचा आणि फिक्स कॉस्टचा काही संबंध नाही आहे, फिक्स कॉस्टचा काही, ह्या दोन्ही म्हणजे पॉईंटचा काही संबंध नाही आहे. रिड्युसिंग व्हेरिएबल कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट कधी तुमची रिड्यूस झाली तर तुमचा पी व्ही रेशो इन्क्रीज होणार आहे. ओके, एम एस एक्सप्रेस ॲज प्रॉफिट डिवाइड बाय पी व्ही रेशो, हा एक फॉर्म्युला आहे एम एसचा, मार्जिन ऑफ सेफ्टीचा, आणि ॲक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इव्हन सेल हा सुद्धा फॉर्म्युला आहे, त्यामुळे बोथ ए अँड बी, आन्सर आहे बोथ ए अँड बी. ओके, नंतर काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत. ओके, ॲक्च्युली आपण एवढे कधी प्रॉब्लेम कधी घेत राहिलो, खूप उशीर येईल ॲक्च्युली. ओके, ठीक आहे, आपण एक काम करूया, मॅनेजरियल डिसिजनचे आपण बघूया, त्याच्यानंतर मग आपण पुन्हा याचे आपण पॉईंट बघूया. याच्यामध्ये थोडेसे ॲक्च्युली इझी आहेत ॲक्च्युली, कारण की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघाल तर प्रॉब्लेम्स तुमच्या त्याच पद्धतीने असतील, म्हणजे थोडेफार तेच आपले फॉर्म्युला यूज होत आहेत. फिक्स कॉस्ट कधी 4,000 आहे, बीईपी 10,000 आहे, तर प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो किती असेल. आता बघा बीईपीचा फॉर्म्युला काय, बीईपी इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो इज इक्वल टू बीईपी आहे. ओके, तर आपला बीईपी आपला दिलेला आहे. ओके, बीईपी किती आपला 10,000, आपला बीईपी आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, बीईपी आपल्याला 10,000 दिल्याने फॉर्म्युला काय, फिक्स कॉस्ट किती आहे 4,000, फिक्स कॉस्ट सुद्धा दिलेली आहे, डिवाइड बाय पी व्ही रेशो, पी व्ही रेशो मिसिंग आहे, पी व्ही रेशो मिसिंग आहे. ओके, हे इज इक्वल टूचे ह्या बाजूला आहेत. ओके, एक्स ह्या बाजूला जाताना काय होते, मल्टिप्लाय होतील, आणि हे जे 10,000 इकडे मल्टिप्लाय आहे ते ह्या बाजूला येताना डिवाइड होतील, त्यामुळे एक्स इज इक्वल टू म्हणजे पी व्ही रेशो इज इक्वल टू 4,000 डिवाइड बाय 10,000. ओके, त्यामुळे आन्सर फाइंड आउट येईल 4,000 डिवाइड बाय 10,000 इंटू 100. ओके, 40% आन्सर तुम्हाला फाइंड आउट येईल, 40% आन्सर फाइंड आउट येईल, कारण आम्हाला पर्सेंट फाइंड आउट करायचे होते म्हणून इंटू 100 केलं आहे. ओके, 40% तुमचा आन्सर आहे 68चं. ओके, असे ॲक्च्युली जे प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही एकदा जे काही फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युला कधी तुम्ही लक्षात ठेवले तर कुठलाही प्रॉब्लेम होऊन द्या, अशा पद्धतीचा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, नेक्स्ट बघा, मॅनेजरियल डिसिजनवरचे क्वेश्चन्स आहेत. आयडियल प्रोडक्ट मिक्स इज डिसाइडेड इन टर्म्स ऑफ सेल्स. ओके, सेल्सनुसार डिसाईड होतो.
in make or buy decision, in make or buy decision, only marginal cost is relevant, only fixed cost is relevant, total cost is relevant, none of the above. नॉर्मली मी नॉर्मली मेन्शन करतोय. आता प्रत्येक वेळेस फक्त ओनली मार्जिनल कॉस्ट इज रिलेव्हंट असं रॉंग आहे, कारण आपण काही सिच्युएशनसुद्धा बघितले की काही ठिकाणी आपल्या फिक्स कॉस्टसुद्धा आपल्याला कन्सिडर करावी लागते. ओके, तर मार्जिनल कॉस्ट इज रिलेव्हंट हे ॲक्च्युली बरोबर आन्सर आहे जास्त, कारण फिक्स कॉस्ट जास्त हे रॉंगच आन्सर आहे. नॉर्मली मेक ऑर बाय डिसिजनमध्ये टोटल कॉस्ट कन्सिडर केली जात नाही, तर मार्जिनल कॉस्ट मोस्टली कन्सिडर केली जाते. ओके, त्यामुळे आन्सर ए इज अ राईट आन्सर. ओके, नेक्स्ट, the decision maker should consider in case of limiting factor to maximize the profit. लिमिटिंग फॅक्टरच्या वेळेस आपल्याला कंट्रीब्युशन पर लिमिटिंग फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करावा लागतो. ओके, त्यामुळे ॲक्च्युली बी आन्सर बरोबर असेल. ओके, त्यामुळे आपल्याला कंट्रीब्युशन आपल्याला कन्सिडर करायचं, कंट्रीब्युशन पर लिमिटिंग फॅक्टर आपल्याला कन्सिडर करावा लागतो. मेजरेबल व्हॅल्यू ऑफ द अल्टरनेट यूज ऑफ द रिसोर्सेस इज, अल्टरनेट यूज ऑफ रिसोर्सेस म्हणजे समजा आता रेंट आहे, एक प्रीमायसेस आहे. ओके, ती प्रीमायसेस कधी तुम्ही रेंट बेसिसवरती दिली तर तुम्हाला 1 लाख रुपीज पर मंथ मिळणार आहेत, पण तीच प्रीमायसेस तुम्ही आता ॲक्च्युअल प्रोडक्शन करण्यासाठी यूज करताय, त्यामुळे तुम्हाला 1 लाख रुपीज मिळू शकत नाहीत. म्हणजे अल्टरनेट यूज ऑफ रिसोर्सेस, त्या रिसोर्सेस अल्टरनेट यूज काय तुम्ही ती रेंट बेसिसनी देऊ शकत होता आणि तुम्ही रेंट अर्न करू शकत होता. ओके, त्यामुळे हे जे आहे त्याला बोलतात अपॉर्च्युनिटी कॉस्ट बोलतात, त्या कॉस्टला बोलतात अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके, त्या कॉस्टला बोलतात अपॉर्च्युनिटी कॉस्ट, म्हणून आन्सर आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके, नेक्स्ट आहे कॉस्ट इनकर्ड इन पास्ट हेन्स इररिलेव्हंट फॉर द करंट डिसिजन मेकिंग इज. ओके, ही जी कॉस्ट आहे त्याला बोलतात संक कॉस्ट. ओके, त्याला बोलतात संक कॉस्ट, म्हणजे पूर्वी आपण ती कॉस्ट आपण इनकर्ड केलेली आहे आणि ती करंट डिसिजन मेकिंगमध्ये इररिलेव्हंट आहे, त्याला बोलतात संक कॉस्ट बोलतात, कारण की ती आपण रिव्हर्स आपण करू शकत नाही. ओके, ती कॉस्ट झालेली त्याच्यावरती आपण काही आपण आता ऑलरेडी आपण ती कॉस्ट इनकर्ड केली आहे, आता ती आपण काय जी डिसिजन आहे ती आपण रिव्हर्स करू शकत नाही आहे. ओके, त्यामुळे आत्ता आपण डिसिजन काही घेतली तरीसुद्धा त्या कॉस्टवरती आपल्याला काही इफेक्ट होत नाही, त्याला बोलतात संक कॉस्ट बोलतात. ओके, तर फिफ्थचा आन्सर आहे संक कॉस्ट. ओके, नेक्स्ट आहे कॉस्ट दॅट कॅनॉट बी चेंज बाय एनी डिसिजन मेड नाऊ इज. आत्ता कुठलीही डिसिजन घ्या त्यामुळे ती कॉस्ट चेंज होणार नाही, आत्ता जसं डिस्कस केलं तसं, त्याचा पण आन्सर आहे संक कॉस्टच. ओके, याचं सुद्धा आन्सर संक कॉस्ट आहे. अपॉर्च्युनिटी कॉस्ट वेगळी, आता आपण ह्या पॉईंटमध्ये आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट आपण डिस्कस केली. इनडायरेक्ट कॉस्टसुद्धा वेगळी आहे, याचा आन्सर आहे संक कॉस्ट आहे. ओके, मिक्स कॉस्टसुद्धा वेगळी आहे ॲक्च्युली, याचा आन्सर संक कॉस्ट आहे. शटडाऊन पॉईंट इज द पॉईंट ॲट विच ऑपरेटिंग लॉस इज इक्वल टू द लॉस ड्यू टू शटडाऊन, कंट्रीब्युशन लेस दॅन अ फिक्स कॉस्ट, कंट्रीब्युशन इक्वल टू फिक्स कॉस्ट, नन ऑफ द. याचा आन्सर आहे ऑपरेटिंग लॉस इज इक्वल टू द लॉस due to shutdown. Okay, next, in make or buy decision, marginal cost and purchase price should be considered, total cost and purchase price is should be considered, fixed cost and marginal cost should be considered, none of these. Okay, याचा आन्सर आहे marginal cost and purchase price should be considered. ओके, तुम्ही आत्ताच आपण डिस्कस केलं इथे वरच्या याच्यामध्ये मेक ऑर बाय डिसिजनमध्ये आपण मार्जिनल कॉस्ट आपण कन्सिडर करतो. ओके, तर इथे बघा, इथे मार्जिनल कॉस्ट आहे, इथे टोटल कॉस्ट आहे, इथे फिक्स कॉस्ट आहे, त्यामुळे आपला मार्जिनल कॉस्ट हे आन्सर राईट आहे. मार्जिनल कॉस्ट अँड परचेस प्राइस शुड बी कन्सिडर्ड. ओके, आणि फिक्स कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट या दोन्ही कॉस्ट आपण कन्सिडर करत नाही, पण फिक्स कॉस्ट एवढी आपण कन्सिडर करत नाही मेक ऑर बाय डिसिजनमध्ये. ओके, ओके, आपण मेक ऑर बाय डिसिजन मधले आपण 9.1 9.2 ओके 10 पॉइंट बघूया. इन डिसिजन सिच्युएशन विच वन इज द मोस्ट इज द कॉस्ट नॉट लाइकली टू कंटेन द व्हेरिएबल कॉस्ट कंपोनंट. मटेरियल ही व्हेरिएबलच असते नॉर्मली, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर सुद्धा नॉर्मली व्हेरिएबलच असतो. ओव्हरहेड आहे तर ओव्हरहेड नॉर्मली ॲक्च्युली व्हेरिएबल नसतं, ॲक्च्युली डायरेक्ट एक्सपेन्सेस सुद्धा व्हेरिएबल असतात, त्यामुळे ओव्हरहेड याचा आन्सर येईल. ओके, याचा आन्सर येईल ओव्हरहेड. Okay, next बघा, in situation where the decision is to be taken about the acceptance or rejection of special order where there is a sufficient ideal capacity, म्हणजे कॅपॅसिटी कुठली कन्स्ट्रेंट नाही आहे. ओके, कुठलाही कन्स्ट्रेंट नाही आहे, स्केअर रिसोर्सेस नाही आहेत, आपल्या इथे सर्व कॅपॅसिटी ॲक्च्युली प्रॉपर आहे. विच वन इज नॉट रिलेव्हंट फॉर डिसिजन मेकिंग, कुठली आहे ते रिलेव्हंट नाही आहे डिसिजन मेकिंगसाठी. ओके, व्हेरिएबल कॉस्ट,
इन्क्रीमेंट डिफरन्शियल कॉस्ट, इन्क्रीमेंटल कॉस्ट, इथे ॲब्सॉर्प्शन कॉस्ट डिसिजन मेकिंगसाठी कन्सिडर केली जात नाही. ओके, इथे मार्जिनल व्हेरिएबल कॉस्ट, डिफरन्शियल कॉस्ट किंवा इन्क्रीमेंटल कॉस्ट या ठिकाणची सुद्धा डिसिजन मेकिंगसाठी आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे कंपनी मॅन्युफॅक्चर 2 प्रोडक्ट एक्स अँड वाय, कंट्रीब्युशन पर युनिट 40 आहे अँड 30 रिस्पेक्टिव्हली. एक्ससाठी 40, वायसाठी 30. प्रोडक्ट एक्स रिक्वायर्ड 10 hours पर युनिट आणि प्रोडक्ट वाय रिक्वायर 6 hours पर युनिट. इफ द टाइम इज लिमिटिंग फॅक्टर, टाइम लिमिटिंग फॅक्टर आहे, मोस्ट प्रॉफिटेबल प्रोडक्ट विल बी. आता टाइम आपला लिमिटिंग फॅक्टर आहे, त्यामुळे जे अवर्स आहेत लेबर आवर्स, ओके, लेबर आवर्सनुसार आपल्याला कंट्रीब्युशन पर युनिट आपल्याला फाइंड आउट करायचं, कंट्रीब्युशन पर लेबर आवर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि ज्या प्रोडक्टचा कंट्रीब्युशन पर लेबर आवर जास्त असेल तो प्रोडक्ट प्रॉफिटेबल असेल. ओके, तर आता बघा कंट्रीब्युशन पर युनिट किती आहे, 40 आहे, पण लेबर आवर्स किती रिक्वायर्ड आहे, त्याला 10 hours रिक्वायर्ड आहेत. ओके, म्हणून 40 डिवाइड पर युनिटला 10 hours रिक्वायर्ड आहेत, म्हणून 40 डिवाइड बाय 10 करा, तुम्हाला आन्सर येईल 4 रुपीज. म्हणजे आपलं 4 येत आहे, ते 4 म्हणजे कंट्रीब्युशन पर लेबर आवर आहे. ओके, ₹4 हे कंट्रीब्युशन पर लेबर आवर आहे. सेम वायचं सुद्धा कॅल्क्युलेट करा, 6 hours आहेत पर युनिट आहेत, म्हणून 30 डिवाइड बाय 6 करा, किती आन्सर येतं, 30 म्हणजे 5 रुपीज येत आहे. ओके, ₹5 येत आहे, म्हणजे कंट्रीब्युशन पर लेबर आवर ₹5 आहे. ओके, 5 रुपीज पर युनिट येते. म्हणजे कुठला प्रोडक्ट ॲक्च्युली प्रॉफिटेबल आहे जास्त, वाय प्रोडक्ट आपला जास्त प्रॉफिटेबल असेल, कारण ते वायचं आपलं हे काय आलेलं आहे, कंट्रीब्युशन पर लेबर आवर वायचं जास्त आहे. 5 आलं वायचं आणि 4 आलेलं आहे एक्सचं. ओके, कारण 40 डिवाइड बाय 10 4 येत आहे आणि वायचं किती आहे, 30 डिवाइड बाय 6 5 येत आहे, त्यामुळे वाय ॲक्च्युली जास्त प्रॉफिटेबल असेल. ओके, ज्याचं कंट्रीब्युशन पर लेबर आवर जास्त असेल, लिमिटिंग फॅक्टरनुसार, लिमिटिंग फॅक्टर काय, लेबर आवर्स आपल्या लिमिटिंग फॅक्टर आहे, अवर्स लिमिटिंग फॅक्टर आहे, टाइम इज अ लिमिटिंग फॅक्टर आहे, म्हणजे अवर्स आपले लिमिटिंग फॅक्टर्स आहेत. ओके, त्यामुळे अवर्सनुसार आपण फाइंड आउट केलं तर कंट्रीब्युशन पर लेबर आवर बघितलं तर वायशी जास्त आहे, त्यामुळे वाय कधी तुम्ही जास्त कधी प्रोड्यूस कधी केलं, ओके, तर तुम्हाला जास्त प्रॉफिट होईल. ओके, आता त्यांनी हाच पॉईंट कन्सिडर करायला सांगितलेला आहे. कधी मटेरियल रिक्वायरमेंट हे कधी लिमिटिंग फॅक्टर असेल. प्रोडक्ट एक्स रिक्वायर्ड द 16 kg पर युनिट अँड प्रोडक्ट वाय रिक्वायर 15 kg पर युनिट. तर आता आपल्याला इथे कंट्रीब्युशन पर लेबर आवर कंट्रीब्युशन पर मटेरियल kg आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. कंट्रीब्युशन पर मटेरियल पर kg फाइंड आउट करायला लागेल आणि ते जे जास्त असणार आहे, ज्या प्रोडक्टचं जास्त असणार आहे तो प्रोडक्ट जास्त प्रॉफिटेबल असेल. आता एक्सला किती रिक्वायर्ड आहे, 16 kg रिक्वायर्ड आहे आणि त्याचं कंट्रीब्युशन किती आहे, 40. ओके, म्हणून 40 डिवाइड बाय 16, 40 डिवाइड बाय 16 2.5 येत आहे. एक्सचं 2.5 येते आणि वायचं किती आहे, 15 डिवाइड बाय 30 डिवाइड बाय 15, 30 डिवाइड बाय 15 याचं 2 येत आहे, म्हणजे एक्स जास्त प्रॉफिटेबल असेल. ओके, या सिच्युएशनमध्ये एक्स जास्त प्रॉफिटेबल असेल. कुठला आपण बघत होतो, हाच 13वाचा आन्सर ए आहे. एक्स जास्त प्रॉफिटेबल असेल कारण त्याचा जे कंट्रीब्युशन पर मटेरियल आहे तो जास्त आहे. कंट्रीब्युशन पर मटेरियल kg हे एक्सचं जास्त आहे, त्यामुळे एक्स आपला जास्त प्रॉफिटेबल आहे. ओके, एक्सचा 2.5 आहे, त्यामुळे एक्स जास्त प्रॉफिटेबल होईल. आता सेम बघा 12व्याचा हाच जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये देर इज नो कन्स्ट्रेन, म्हणजे कुठलाही कन्स्ट्रेन नाही, कुठलाही कधी कन्स्ट्रेन नसेल तर आपल्याला ज्याचा पी व्ही रेशो जास्त तो प्रॉफिटेबल. तर आता पी व्ही रेशो कोणाचा जास्त आहे किंवा कंट्रीब्युशन पर युनिट कोणाचा जास्त आहे तो आपला प्रॉफिटेबल, कारण इथे आपल्याला हे प्रोव्हाइड केलं नाही, सेलिंग प्राइस आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही, त्यामुळे कंट्रीब्युशन पर युनिट जास्त आहे तो आपला जास्त प्रॉफिटेबल होईल. ओके, त्यामुळे कंट्रीब्युशन पर युनिट एक्सचं जास्त आहे, त्यामुळे आन्सर तुमचं एक्स असणार आहे, म्हणजे बी आन्सर असणार आहे. बघा या केसमध्ये कंट्रीब्युशन पर लेबर आवर ज्याचं जास्त आहे तो जास्त प्रॉफिटेबल असेल. या केसमध्ये कंट्रीब्युशन पर मटेरियल kg ज्याचं जास्त असणार आहे तो जास्त प्रॉफिटेबल असेल आणि या केसमध्ये पी व्ही रेशो ज्याचं जास्त असणार आहे त्याला तो जास्त प्रॉफिटेबल असणार आहे. आपण सिच्युएशन्स आपण बघितलेलं ॲक्च्युली. ओके, ते ॲक्च्युली दुसरा पॉईंट होता. मॅनेजरियल डिसिजन आपण बघतो ना, मॅनेजरियल डिसिजनमध्ये ते आपण मेन्शन केलेलं होते. 1 मिनिट. हे बघा, रॉ मटेरियल कधी लिमिटिंग फॅक्टर असेल तर कंट्रीब्युशन पर kg ऑफ रॉ मटेरियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, लेबर आवर कधी लिमिटिंग फॅक्टर असेल तर कंट्रीब्युशन पर लेबर आवर आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके,
मशीन आवर लिमिटिंग फॅक्टर असेल तर कंट्रीब्युशन पर मशीन आवर फाइंड आउट करायचं आहे. ओके, आणि तिथे कुठलाही कधी कन्स्ट्रेंट नसेल तर आपल्याला पी व्ही रेशो आपल्याला यूज करायचा आहे. मॅक्झिमम सेल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लिमिटिंग ओके, कधी कुठलाही लिमिटिंग फॅक्टर नसेल ना तर आपल्याला इथे ना कंट्रीब्युशन पर कुठलाही कधी लिमिटिंग फॅक्टर नसेल तर पी व्ही रेशोनुसार आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, पी व्ही रेशो जास्त तो जास्त प्रॉफिटेबल असणार आहे. आपण यावरती प्रॉब्लेम्स भरपूर घेतलेले. ॲक्च्युली प्रॉब्लेम्समध्ये आपलं ते आपण डिस्कससुद्धा केलेलं की चेंजेस केलेत करून पण आपण बघितलेलं होते की कुठला ॲक्च्युली प्रॉफिटेबल होतो आणि कुठला नाही. ओके, तर आपण मॅक्झिमम ॲक्च्युली हे ॲक्च्युली प्रॉब्लेम्स ॲक्च्युली सिम्पल त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. काही असतील ॲक्च्युली त्याच्यामध्ये डिफिकल्ट ॲक्च्युली. ओके ओके, उद्या पेपर तुमचा किती 11 वाजता आहे ना, तर 11 वाजता पेपर आहे. सर्वांनी 11 वाजता सॉल्व करायला घ्या. 12 वाजेपर्यंत सबमिट करा. ओके, ज्यांनी गुगल फॉर्म सॉल्व केलेले नसतील त्यांनी गुगल फॉर्म सॉल्व करा.